तील प्रभाग क्रमांक 13 येथील आझाद नगर चे काही कार्यकर्ते ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत, नागरिकत्व उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणकर्त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभाग क्रमांक 13 हा भाग काही लोकांनी अतिक्रमित केलेला आहे आणि त्या ठिकाणी दोन नाल्यांचा संगम होतोय आणि त्या संगमानुसार नाल्यांवरती काही बांधकाम केलेले आहेत आणि त्या बांधकामाचा फटका हा माजलगावच्या नगर परिषदेला बसतोय। कारण पावसाळ्यामध्ये जे नाली तुंबते त्याचं पाणी आझाद नगरच्या नागरिकांच्या घरामध्ये जाते आणि त्याची लागण होऊन डेंग्यू सारखे आजार येथील लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण डेंग्यू आणि मलेरिया हे असे खतरनाक आजार आहेत, त्याने एखाद्याचा बळी देखील जाऊ शकतोय। नेमकं माजलगाव नगर परिषदेचं प्रशासन करतंय काय, हा प्रश्न आता आझाद नगरच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे, त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि जे आझाद नगरचे या ठिकाणी नागरिक उपोषणाला बसलेले त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत, त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहोत, त्यांच्या काय समस्या आहेत आणि काय नाही। काय सांगाल तुम्ही यावरती? सर, आझाद नगरच्या मुख्य मार्गावरती जी मुख्य नाली आहे त्या नालीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मोंडा, गौतम नगर आणि आझाद नगर या ना गौतम नगर, भीमनगर आणि आझाद नगर ह्या सगळ्या नगरमधून पाणी येऊन या आझाद नगरमधून सिंधफला नदीला मिळते आणि ह्या नालीवरती अतिक्रमण केल्यामुळं ते पाणी पुढे जाऊ शकत नाही। कारण ते कमी उंचीचा स्लॅब असल्यामुळं जे यांनी जे अतिक्रमण केले त्यांच्यावर हाईट एकदम कमी उंचीची टाकलेली आहे आणि त्या कमी उंची असल्यामुळं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पण ते आतमध्ये घुसून चांगली साफसफाई करता येत नाही। तुम्ही नगरपालिकेला वेळोवेळी कळवलं काय याबाबत? प्रथम लेखी आणि तोंडी तक्रार देऊनही नगरपालिका याच्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेत नाही आणि गोरगरीब जनता सगळी राहते इथं, त्यांच्या घरामध्ये गुडघ्या इतक्याला पाणी होते। तरी वारंवार नगरपालिकेला आपण लेखी तक्रार दिली, तोंडी बोललात तरी नगरपालिकेचे कर्मचारी येऊन थोडेफार ते टोकरेल्यासारखं करतात ते नाली आणि जातात निघून, आश्वासन देतात की नंतर करू करू म्हणून काही करत नाही, पुन्हा बघत पण नाहीत। या ठिकाणी अजून देखील आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत आझाद नगरचे। काय सांगाल, तुम्हाला काय समस्या निर्माण होतात या ठिकाणी? ही समस्या जे आपला पंढरपूर रोड गेलेला आहे समजा त्याच्यावर त्यांनी जे नाली टाकली आहे, त्या नालीचं रुंदी कमी असल्यामुळे ते पाणी पलीकडे पास होत नाही आणि त्याला गोरगरीब जनतेला एवढा त्रास आहे। बरेच वर्षापासून लोक सहन करतात। नगर प्रशासना वेळोवेळी आम्ही निवेदन, लेखी, तोंडी हे सगळं प्रकाश सोळंके दादा यांना पण आम्ही पाठीमागे त्यांना ती कल्पना दिली ती, त्याच्यावर त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले नाही, काय नाही। त्यांच्याकडे गेले ते म्हणतात तुम्ही शिवसाहेबाला बोला, शिवसाहेब काय घ्या, त्याच्यावर लक्ष देत नाहीत। आता त्याच्यामुळे आम्ही उपोषण बसलो आहेत आणि तोपर्यंत ते नाला साफ होत नाही, अगर अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। माजलगावच्या सीओना, माजलगाव नगर परिषदेच्या सीओना तुम्ही वेळोवेळी भेटलात, त्यांना लेखी तक्रारी दिल्यात असं म्हणणं आहे तुमचं, आणि त्यानंतर माजलगावच्या सीओनी काय ऍक्शन घेतली आहे का नाही प्रशासनानं, याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांनी याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली नाही, काय नाही। इथं नगर मुख्य अधिकारी काय कंपल्सरी टिकत नाहीत, महिना 2 महिने आता माग प्रशासन असल्यामुळं काय बरेचसे लोक आहेत त्याच्यावर आम्ही हे करून लोकांना कुठले दक्ष घेतलं नाही। शिवसाहेब असले तरी बी काय ते काय सतत असतात आणि एक शिव काय नगर परिषद टिकत नाही। माजलगावच्या ज्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपला भाग मोडला जातो, या मध्ये राजकारण होत असल्याचं आपल्याला जाणवतंय का? नेमकं तुम्हाला मानसिक त्रास इथालच्या नागरिकांना देण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जातोय असं म्हणायचंय का तुम्हाला? याबद्दल राजकारण वगैरे काय नाही याच्यामध्ये, ते नगरपालिकेने जर व्यवस्थित लक्ष दिलं तर राजकारण काहीच त्याच्यामध्ये नाही, पण ते लोक लक्ष देत नाहीत। अजूनही आपल्यासोबत या ठिकाणी नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नेमकं तुम्ही काय सांगाल यामध्ये, जे की नालीवरती काही लोकांचे अतिक्रमण आहे, तर त्यांनी चांगल्या पद्धतीने स्लॅबचे घरं बांधलेली आहेत आणि त्या स्लॅबच्या घरांमुळे जो की नालीचा प्रभाग आहे तो दाबल्या जातोय, ती नाली व्यवस्थितपणे वाहत नाही, पाणी व्यवस्थितपणे त्या नालीचा निपटारा होत नाही, याबद्दल काय सांगाल? सर, माझं तर म्हणणं असं आहे की
ह्या आधी नगर परिषदेमध्ये प्रशासक लागू होतं, प्रशासकानं आपल्याकडं लक्ष दिलं नाही आणि आता नगर परिषद ही जनतेच्या ताब्यात गेलेली आहे आणि इथले जे नगराध्यक्ष आहेत ते आता स्वतः त्यांनी हे काम करण्याची संधी त्यांना मिळाली, परंतु इथला जे मालकी हक्काचा जे मालक आहे त्याचं म्हणणं असं आहे, त्याचं नाव श्री माळ, हे म्हणतो की ही माझी जागा आहे आणि आझाद नगरचा सर्वात मोठा रस्ता रहदारीचा असल्यामुळं त्यानं ह्या रस्त्यावरती इष्टी आणला, कारण की आमच्या लोकांना जाणून बुजून आझाद नगरच्या जनतेला त्यांना दमदाटी करून त्यांना हे रस्ता बंद पाडायचा, म्हणून काही लोक त्यांना हाताखाली घेऊन त्या श्री माळनं हे रस्त्याचं बट्ट्याबोळ केलं. त्यामुळं आम्हाला इतकी खंत आहे की आमच्या या गोरगरीब दलित वस्ती आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना इतका त्रास होतो की गुडघ्या इतकं पाणी या घरामध्ये शिरतंय. त्यामुळं या श्री माळला इतकं समजायला पाहिजे, जे राहतंय त्याचं घर आहे, परंतु त्यानं असं इष्टी आणून वगैरे हे ते करून आमच्या लोकांना आणि जनतेला अशी फसवणुकीचं काम करू नये. म्हणून आमची एवढी विनंती आहे त्यांना की बाबा तुमचा या ठिकाणी ह्या जागेवर कुठलाही काही अधिकार नाही. तरी माझं एवढंच मत आहे, मी 45 वर्षापासून या आझाद नगर मध्ये राहतो आणि त्या श्री माळचा इथं काही कुठला अधिकार नसताना काही बगल बच्च्यांनी त्याला बोट करून त्याला इतकं उंच केलं की ते आता म्हणतो की या आझाद नगरचा मी मालक आहे, मी म्हणेन ते काम होणार, नाही तर होणार नाही. नगर परिषद आज हे काम करण्यासाठी तयार आहे, परंतु ह्या श्री माळचं काम या ठिकाणी यांना अडवून ठेवलेलं आहे. कशामुळे बाबा, इथं गोरगरीब लोक राहतात, त्यांना जाण्या येण्याची अडचण आहे. नाली, मला असा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की नालीवरती आतापर्यंत बांधकाम किती झालेले आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? अतिक्रमण बांधकाम झालेली नालीवरती तुमचं म्हणणं आहे, ते नेमकं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आज माजलगाव शहरामध्ये पूर्ण मुख्य रस्त्यावरती जितके अतिक्रमण झालेत, नालीवरती लोकांना चालायला पाय वाट राहिलेली नाही. जे आपण म्हणतो ना पाय वाट असती हवे झाल्यानंतर, त्यानंतर त्याच्यावरती लोकांनी अतिक्रमण केलं. हे आझाद नगर ते पार ते बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत. अहो यांच्या कुठल्या मालकीची आठी जागा असते का नालीवर? या लोकांनी कशामुळे केलं? अहो लोकांना चालायला इथं रस्ता नाही, वाहनं चालतेत, गोरगरीब लोक आपलं पाय जातेत, त्यांना कोणी बघायला तयार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, नगरपालिकेनं याच्यावर लक्ष दिलं नाही तर मी येणाऱ्या भविष्यामध्ये नगर परिषदेवर आत्मदहन करणार. माझी एवढी म्हणजे मानसिकता बिघडलेली आहे. कारण कशामुळं की ह्या लोकांनी या मालकी हक्काचं सांगून यांना फसवणुकीचं काम केलं नगरपालिकेला. नगरपालिका आज काम करायला तयार आहे, नगरपालिका आज काम करते आणि करणार, परंतु हे श्री माळ जे आहे त्यानं आपल्या हक्काची जागा दाखवून लोकांना फसवणुकीचं काम केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये जो येणारा भाग आहे आझाद नगरचा, जो मुख्य रस्ता आहे हा किती फुटाचा आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? आणि अतिक्रमण किती झालेलं आहे यावर? आज हे खामगाव ते पंढरपूर मुख्य रस्ता झालेला आहे. याच्यावर ह्याचं जे रुंदीकरणचं काम आहे हे 100 फुटाचं काम आहे. आज आपण जर मुख्य रस्ता मोजला तर सर तुम्हाला सांगतो 60 फुटाचंही सुद्धा राहिलेलं नाही. या रस्त्यावरती लोकांनी अतिक्रमण असं केलं भयानक की जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आणि जनतेला, महिलांना इतका त्रास आहे, कुठलीही म्हणजे चालण्यासाठी जागा राहिलेली नाही. आणि हे फुटाचा याला या श्री माळनं इष्टी आणून हे काम बंद पाडलेलं आहे. म्हणून आमची एक खंत आहे, ते श्री माळ कोण आहे आम्हाला माहित नाही. आमची मागणी एवढीच आहे त्या कंडिशन मध्ये करा आणि लोकांना जाण्या येण्याची व्यवस्था करा. नागरिकांचा आणि रस्त्यांचा जो की मुख्य रस्ता आझाद नगरला येणारा जो मुख्य रस्ता आहे तो 40 फुटांचा असं म्हटलं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. ह्या 40 फुटाच्या रस्त्यावरती काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि जो मुख्य रस्ता आहे खामगाव पंढरपूर तोही माजलगाव शहरातून जातोय आणि त्या रस्त्यावरती ज्या नाल्या आहेत त्या नाल्यांवरतीही काही
या ठिकाणच्या प्रतिष्ठित व्यक्तींची घरं उभारल्या गेलेले, तेही RCCची, नेमकं माजलगाव नगर परिषद प्रशासन करतंय काय, यातील या प्रभागातील जे नगरसेवक आहेत तेही नेमकं करतायत काय, आणि माजलगावच्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष नेमकं करतायत काय, या तिघांची मिळून जर संगनमत आहे की काय या लोकांना त्रास देण्याचं, माजलगावच्या आझाद नगरच्या लोकांना जाणीवपूर्वक नाहक त्रास देण्याचं या मागलचं षडयंत्र तर नाही ना, हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड, माजलगाव.